बघा मित्रांनो, सरकारकडून गोरगरीब गरजू नागरिकांसाठी एक अत्यंत आनंददायी आणि ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. देशातील लाखो कुटुंबांच्या स्वप्नातील आपले जसं की स्वप्न घर आता प्रत्यक्षात येणार आहे. सरकारने मोफत घर वाटप योजनेअंतर्गत विशिष्ट नागरिक घटकांना इथं पूर्णपणे मोफत घर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ एक निवारा देण्यापुरता नाही, तर जसं की सामाजिक सुरक्षाचा, जसं की आत्मसन्मान आणि भविष्यातील धैर्य यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कोणत्या मित्रांना हे घर मिळणार आहे आणि त्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे आणि यासाठी अप्लाय कुठं करायचं आणि कोणाला हे घर मिळणार आहे, किती लाखापर्यंत तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे आणि खास करून याची अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे, हे महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर बघा मित्रांनो, तर आता जाणून घ्या मोफत घर योजनेसाठी वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य पाहूया. तर पूर्ण मोफत या ठिकाणी कोणतीही किंमत नाही. बांधकाम जसं की दर्जेदार, जसं की BHK किंवा 2 BHK सुविधांसह आणि घरकुलात वीज, पाणी, शौचालय, रस्ते, अंगण यांचा समावेश आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये घरकुलाचा या ठिकाणी समावेश आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवलेली ही योजना आता या ठिकाणी महत्त्वाचे कोणते कोणते नागरिकांना इथं लाभ देणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात लाभ देणार आहे. तर मित्रांनो बघा, इथं हा लाभ नागरिकांना तर मिळणार आहे. नेमकं मोफत घर, तर सरकारने खालील गटातील नागरिकांना प्राधान्याने मोफत घर देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपण ते गट आता पाहूया. तर बघा, इथं गट दिलेला आहे. तर अति गरीब व जसं की बिलो प्रॉपर्टी लाईन, म्हणजेच इथं जसं की BPL कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा कमी व रेशन कार्डवर BPL नोंद करण्याचं जसं की प्रथम त्यांना प्राधान्य या ठिकाणी, अशांसाठी हे घर मोफत. इथं दुसरं म्हणजेच अनाथ, विधवा आणि अपंग नागरिक अशा व्यक्तींना स्वतःच्या मालकीचं घर नाही, शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तींना घरकुलासह विशेष सुविधा देखील या ठिकाणी मिळतील. अशा पुढे पाहूया. जसं की बघा, आता नेमकं याच्यासाठी काय असणार आहे. तर बघा, भटके, विमुक्त समाज व अनुसूचित जाती जमातींच्या नागरिकांना हे अनेक वर्षापासून बेघर किंवा झोपडपट्टीतील राहतात, त्यांना पुनर्वसनासाठी ही घरे अक्षरित ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, शेतमजूर, बांधकाम कामगार व जसं की अनौपचारिक क्षेत्रातील कामगार यांच्याकडे स्थिर उत्पन्न नाही किंवा दिवसाला मजुरी त्या ठिकाणी काम करतात, जिथं शैक्षणिक कामगार असल्यास या ठिकाणी त्वरित लाभ मिळतो. दुसरं म्हणजे जसं की वृद्ध नागरिक, 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे व नागरिक आहेत, ज्यांना निवाराचं स्थान आताही सुद्धा नाही, तर हे घर पूर्ण त्यांना मोफत मिळणार आहे. आता पाहून घ्या, जसं की रचना सुविधा. सरकारने घरकुलाची जसं की उभारणी करताना खालील बाबी या ठिकाणी विचारल्या गेलेल्या आहे. आपण पाहून घेऊया. जसं की BHP किंवा 2 BHP घरकुल कुटुंब आकारावर या ठिकाणी आधारित राहणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या भिंती आणि मजबूत टप्पर, स्वतंत्र शौचालय आणि बाथरूम राहणार आहे. पाण्याची, पिण्याची इथं व्यवस्था देखील, वीज बिल कनेक्शन आणि जसं की FLD बल्ब सुद्धा आपण इथं तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत, असं सरकारने सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला जसं की शासकीय सुविधाजवळ जसे की शिक्षण, आरोग्य, रोजगार, वसाहती, शाळा, दवाखाना, अंगणवाडी, रोजगार केंद्र यांच्या जवळ या ठिकाणी तुम्हाला हे घर मिळणार आहे. त्याचबरोबर कुठे कुठे राबवली या ठिकाणी जात आहे ही योजना मित्रांनो. तर बघा, राज्य सरकारच्या सहकार्याने योजना महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार आणि तामिळनाडूमध्ये विशेष गतीने या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली अशा जिल्ह्यांमध्ये घरे वाटप अंतिम टप्प्यांमध्ये देखील आहे. तर बघा, पुढे पाहून घ्या. अर्ज मंजूर झाल्यानंतर नेमकं काय करावे. तुम्हाला SMS किंवा पत्राद्वारे या ठिकाणी सूचना मिळते. स्थानिक प्रशासन घरे दाखवते, तुमची पसंती विचारते. एकदा हा घर मिळाले त्यांना त्याची मालकी तुमच्या नावावर या ठिकाणी नोंदवली जाते. आता पुढे पाहूया. इथं जसं की योजनेचा निष्कर्ष. सरकारच्या मोफत घर योजनेच्या बाबत निर्णय म्हणजे लाखो गरीब, गरजू व बेघर नागरिकांना, जसं की नवसंजीवनी आहे, जिथे अनेकांचा 3 वेळेस जेवण मिळत नाही, अशा ठिकाणी अशा गरजू मित्रांना हे घर वस्तीच्या स्वरूपात मिळणार आहे. स्वतंत्र घर हे त्यांना मिळणार आहे. आणखी जसे की अपडेट येईल घरकुल संदर्भातील, तर ते सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघून घेतलेली आहे. तर तुम्हाला घरकुल मिळालं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.